दररोज आपण एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे त्याचा अनालिसिस घेत असतो. आजचा आपला प्रश्न आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 त्यामध्ये विचारला गेलेला खालीलपैकी कोणत्या औषधांचे वर्गीकरण वेदनाशामक आणि ज्वरशामक असे केले जाऊ शकते. ऑप्शन दिलेले आहे वेरोनल, बेनिड्रिल, पेनिसिलिन, पॅरासिटामॉल अशा पद्धतीने 4 ऑप्शन दिलेले आहे. यामध्ये पर्यायी उत्तर आहे फक्त अ आणि ड दोन्ही, ब आणि क दोन्ही आणि फक्त ड. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पॅरासिटामॉल. पॅरासिटामॉल हेच का ते सुद्धा सांगते. आता यामध्ये बघा वेरोनॉल सांगितलेलं आहे. वेरोनॉल जसं आपण बघतो की स्लीपिंग पिल किंवा सेडेंटिव्ह आहे, म्हणजे वेदना किंवा ज्वरशामक ते नाही, त्यावर परिणाम करत नाही. बेनेड्रिल मुख्यतः अँटीहिस्टामाइन आहे, काही वेळा स्लीपिंग इफेक्ट सुद्धा देते, वेदनाशामक किंवा ज्वरशामक म्हणून काम करत नाही. पेनिसिलिन एक अँटीबायोटिक आहे, हे सर्वांना माहिती असेल. ऍग्रिकल्चर संबंधित जे असेल त्यांना तर पर्टिक्युलरली माहिती असायला पाहिजे, किंवा तुम्ही फार्मसी किंवा सायन्स बॅकग्राऊंडचे असाल तर पेनिसिलिन बद्दल सगळ्यांना माहिती असेल. तर पेनिसिलिन होणार नाही. पॅरासिटामॉल मात्र वेदनाशामक आणि ज्वरशामक असे दोन्ही याच्यासाठी वापरण्यात येते, म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पॅरासिटामॉल. आता तुमच्यासाठी एक सोपा साधा प्रश्न, पेनिसिलिन याचा शोध कोणी लावला हे मात्र तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, कारण हा PYQ विचारून झालेला आहे आणि तोच मी तुम्हाला विचारलेला आहे. उत्तर शोधा आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. अशाच प्रकारे पूर्ण आपली सिरीज आहे, सिरीज पाहू शकता. दररोज संध्याकाळी 7 वाजता आपला प्रश्न अपलोड होत असतो. अधिक माहितीसाठी तुम्ही आपलं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. किंवा नोटिफिकेशन आणखी पाहिजे असतील तर स्पर्धा विश्व ऑफिशियल हे आपलं टेलिग्राम आहे, ते तुम्ही जॉईन करू शकता. बाकीच्या सुद्धा अपडेट तुम्हाला तिथे मिळतील. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे आभार. धन्यवाद.